आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीच्या कांचन बागल यांचा सरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने नूतन सरपंच पदासाठी निवड झाली। परंतु अनपेक्षितपणे नाट्यमय घडामोडी होऊन विरोधी पार्टीच्या निर्मला विजय बागल यांची कातर खटाव ग्रामपंचायत सरपंचपदी निवड करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की 2021 मध्ये कातर खटाव ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती। 11 सदस्यांसाठी ही निवडणूक झाली होती। यावेळी सरपंच पदासाठी खुला महिला आरक्षण असल्याने सरपंच म्हणून कांचन बागल यांची निवड झाली होती। 2.5 वर्षानंतर सरपंच कांचन बागल यांच्यावरती नाट्यमय अविश्वासाचा ठराव झाला होता। या ठरावात कांचन बागल यांनी बाजी जिंकून पुन्हा 1 वर्ष सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या। ठरावानंतरचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाची निवड घेण्यात आली। यामध्ये मीनाक्षी बागल आणि निर्मला बागल यांनी सरपंच निवडीसाठी अर्ज भरला होता। राजकारणातील नाट्यमय घडामोडीनंतर सत्ताधारी 3 सदस्य विरोधकांना जाऊन मिळाल्याने या निवडणुकीत 11 मतांपैकी मीनाक्षी बागल यांना 3 तर निर्मला बागल यांना 8 मते पडल्याने आणि विरोधकांच्या हातात 16 ते 17 महिन्यासाठी ग्रामपंचायत ताब्यात मिळाल्याने गावातून मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला। दरम्यान हलगीवाल्यांनी केलं चांगलंच हसू। या निवडीमध्ये 11 पैकी 5 सदस्य विरोधकांच्या कडे होते, परंतु फोडाफोडीचं राजकारण झाल्याने 8चा आकडा गाठला आणि हलगीच्या तालावर ग्रामपंचायतीच्या समोर जल्लोष सुरू झाला। दुसरीकडे नुकतेच पाय उतार झालेले सत्ताधारी 3 सदस्य यांनीही ग्रामपंचायतीच्या समोर फटाके वाजवत जल्लोष करीत कात्रेश्वराच्या दर्शनाला निघाले। अशातच वाजप सुरू असणाऱ्या हलगीवाल्यांनी त्यांना वाजत गाजत मंदिरापर्यंत घेऊन गेल्याने या घडामोडीत नुकतेच सत्तेवर आलेले सदस्य कार्यकर्ते बुचकळ्यात पडले। हा हलगीवाला नक्की कोणाच्या बाजूने आहे असं म्हणत चांगलाच हशा पिकला होता। यावेळी विजय बागल सरपंच यांच्या ताफ्यात युवा नेते विशाल बागल, माजी सरपंच तानाजी शेठ बागल, अजित सिंहासने, अक्षय पाटील, वैभव पाटील, सुशील तरटे, सचिन शिंगाडे, लक्ष्मण शिंगाडे, जयकुमार बागल, नितीन शिंगाडे, अमोल बागल, दिगंबर बागल, सुजित बागल, धनाजी दुबळे, दस्तगीर डांगे उपस्थित होते। तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कातर खटावचे मंडलाधिकारी शंकर चाटे आणि गाव कामगार तलाठी दीपक आचार्य यांनी काम पाहिले। निवडी झाल्यानंतर सरपंच आणि इतर सर्व सदस्यांनी कातर खटावच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असा विश्वास ग्रामस्थांना दिला आहे। संपन्न झाली। त्याच्यामध्ये निर्मला विजय बागल यांना सरपंचपदी संधी मिळालेली आहे आणि नक्कीच या संधीचं त्या आपल्या कामाच्या रूपाने सोनं करतील आणि या आजच्या मंगलप्रसंगी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांनी आपलं कार्याचा ठसा आपल्या कामातून कर्तृत्वातून दाखवून द्यावा एवढी श्री कात्रेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।